मतदार माता, भगिनी, बंधू आणि युवक मित्रांनो, नमस्कार। 16व्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तसेच संयुक्त पुरोगामी आघाडीच्या आमच्या मित्र पक्षाच्या वतीने लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी आपण आम्हा सर्वांना मतदान करावे असं मी या निमित्ताने आवाहन करतो। माननीय मतदारांनो, आपण 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून आम्हाला आजपर्यंत सतत आपली सेवा करण्याची संधी दिलेली आहे। आपली या संधीचा प्रामाणिकपणे वापर करून महाराष्ट्र हे देशातील आघाडीचे राज्य राहील असा आमचा अथक प्रयत्न राहिलेला आहे। या काळातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि पुरोगामी आघाडी शासनावर अनेक आरोप करण्यात आले। आमच्या विरुद्ध तसे आमच्या सहकारी असलेल्या काँग्रेस पक्षाविरुद्धही भरपूर आरोप आणि मोहीम चालवण्यात आली। तथापि आपण आम जनतेने या अपप्रचाराला भीक घातली नाही। गेल्या 15 वर्षात झालेल्या लोकसभा असो, विधानसभा तसेच विविध स्तरावरती स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत आपण आम्हाला भरघोस समर्थन दिले आहे। आपल्या शुभेच्छांच्या जोरावर आम्ही कार्य करीत आहोत। यानंतरच्या काळातही आपण सर्व सक्तीनिशी आमच्या मागे उभे राहाल आणि आपली सेवा करण्याची आणखीन एक संधी या निवडणुकीच्या माध्यमातून आपण आम्हाला निश्चित द्याल अशी मी खात्री आहे। भारताच्या सरकारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या 10 वर्षात सहभागी होऊन देशहिताचे विविध योजना आणि कार्यक्रम यांची रचना करण्यात प्रमुख भूमिका पार पडली। उपेक्षित आणि मागास समाजात घटकांना विकास तसेच प्रगती यांची संधी प्राप्त करून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शर्तीचे प्रयत्न केले आहेत। त्यापैकी काही प्रमुख निर्णय म्हणजे अन्न सुरक्षा कायदा, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना असो, माहिती अधिकार कायदा तसेच समाजातील वंचित वर्गाला शिक्षण आणि आरोग्याविषयी विविध सुविधा सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावरती झालेल्या विविध प्रयत्न करण्यात आलेले आहेत। सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक, देशातील अतिज्येष्ठ राजकीय नेतृत्व आणि आपले सर्वांचे आधारस्थान असलेले माननीय श्री शरद पवार यांच्या भारताचे कृषी मंत्री म्हणून गेल्या 10 वर्षात प्राप्त झालेले योगदानाचा उल्लेख करणं मी गरजेचं समजतो। या 10 वर्षाच्या काळामध्ये तांदळाच्या निर्यातीबाबतीत भारताचा क्रमांक संपूर्ण जगामध्ये प्रथम झालेला आहे। याच काळात तांदळाचे आर्थिक वार्षिक उत्पादन 83 दशलक्ष टनावरती वरून 104 टनावरती गेलेले आहे। याच काळात गव्हाचे उत्पादन 68 दशलक्ष टनावरून 92 दशलक्ष टनापर्यंत वाढलेले। ऊसाचे उत्पादन याच काळात 237 वरून 341 दशलक्ष टनावरती गेलेले। हा एक जागतिक विक्रमच आहे। आपल्यावरती आकडेवारीचा फारसा मारा न करता मी एवढंच या निमित्ताने सांगेन की माननीय श्री शरद पवार साहेब यांच्या दूरदृष्टी निर्णयामुळे आणि प्रयत्नामुळे महाराष्ट्रातले तसे देशभरातल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीने यांच्या जोरावरती देशातील धान्य उत्पादनांचे गेल्या 60 वर्षातील सर्व विक्रमे मोडले गेलेले। याच काळात कृषी उत्पादनाच्या देण्यात येणाऱ्या आधार किमतीमध्ये घसघशीत वाढ करण्यात आली। याच एकाच उदाहरण म्हणजे मी या निमित्ताने नोंद करतो की तांदळाचे 2004 आणि 5 साली किमान आधार किंमत 560 रुपयावरून मंजूर करण्यात आली होती। यंदाच्या वर्षी ती 1310 रुपये एवढी झालेली आहे। अशीच वाढ ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, कापूस, भुईमूग, सोयाबीन, गहू आणि ऊस अशा प्रत्येक उत्पादनाला देण्यात आलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या शेतकरी तसे प्रत्येक ग्रामीण भारताबद्दल जिव्हाळ्याचा यातूनच स्पष्ट होतोय। केवळ तोंड देखल्या घोषणा करायच्या आणि प्रत्यक्षात मात्र गरिबाच्या हातात भोपळा द्यायची काही पक्षांनी दुहेरी राजनीती सामान्य जनतेवर केलेली आहे आणि ती आता सामान्य जनता ओळखते। म्हणूनच आपण सर्वांनी आम्हाला आपली सेवा करण्यासाठी गेल्या 15 वर्षात महाराष्ट्रात जी संधी दिलेली आहे, लोकसभेत असेच बहुमत आम्हाला प्राप्त होईल आणि राष्ट्रीय स्तरावरती आम्ही आपली पुन्हा सेवा करू असा विश्वास व्यक्त करताना मला कोणताही संकोच वाटत नाही। आज आपल्यासमोर मुद्दा मला आवर्जून मांडवायचा आहे तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक समाजाबाबतीत अत्यंत संवेदनशील आहे। या समाजाच्या माझ्या पक्षाला नेहमी दिलेल्या समर्थनाबद्दल मी पक्षाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करीत आहे। आज देशात समान नागरिक कायद्याबद्दल विविध घोषणा आणि आश्वासने कानावर येत असली
तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या संदर्भात आपली मूळची भूमिकेवरती ठाम आहे. समान नागरिक कायद्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नसल्याचा मी आपल्यासमोर पुनर्विचार या निमित्ताने करतो. हे केवळ निवडणुकीचे आश्वासन नसून ही पक्षाने घेतलेली तत्वावरती आधारित भूमिका आहे. अल्पसंख्याक समाजासाठी वेगळे कायदे आणि खास तरतुदी असावेत अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका असून या भूमिकेत काही परिवर्तन झालेले नाही. तथापि असे कायदे, अशा खास तरतुदी भारतीय संविधानाच्या चौकटीतच राहिले पाहिजे असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आग्रह आहे. जातीय दंगली विरुद्ध कायदा देशात असणे अनिवार्य आहे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धारणा आहे. असे कठोर कायद्यामुळेच अल्पसंख्याक समाजात विश्वासाची भावना निर्माण होऊ शकेल आणि समाजकंटक देशात अशांतता निर्माण करण्याची धजवणार नाही असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मत आहे. त्याचप्रमाणे अल्पसंख्याक समाजात सर्व स्तरावरती विद्यार्थीचे शैक्षणिक शिष्यवृत्तीची संख्या तसेच त्यासाठी मंजूर करणारी रक्कम वाढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सतत प्रयत्न करीत राहील. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या लोकशाही आघाडी शासनाने गेल्या 15 वर्षातील कामगिरी आपल्या सर्वांच्या समोर आहे. मी आरंभी उल्लेख केल्याप्रमाणे महाराष्ट्राचा क्रमांक देशातील सर्व राज्यांमध्ये अव्वल राहिलेला आहे. याचे श्रेय सर्व महाराष्ट्रीय जनतेला आहे. महिलांना, कामगारांना आणि सर्व समाज घटकांना जात असले तरी ती लोकशाही आघाडी शासनाचा योगदान देखील आपण निश्चितपणे आहेत याबद्दल आपल्या मनात काही शंका नाही. महाराष्ट्राचे नेते आणि लोकशाही आघाडी शासनाचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे आणि दूरदृष्टीच्या जोरावरती अशी लक्षणीय कामगिरी करणे शक्य झालेले आहे. आपणास या निमित्ताने एक आनंदाची बाब म्हणजे महाराष्ट्रातली विजेची भारनियम संपुष्टात आले असून आपल्याकडची अतिरिक्त वीज आता आपण राज्याबाहेर विकू शकतो. विरोधकांच्या हाती सत्ता असताना ऊर्जा क्षेत्रातील कमालीची आभाळ झाली होती. ही परिस्थिती सुधारण्यासाठी किमान 10 वर्ष लागतील असा अंदाज माननीय श्री शरद पवार साहेबांनी यावेळी व्यक्त केला होता. त्यांचे शब्द अक्षरशः खरे ठरले. महाराष्ट्रातील विरोधकांची सत्ता असताना प्रत्येक क्षेत्रातली राज्य हे पिछाड झाली होती. कायदा असो, सुव्यवस्था असो पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. घटनाबाह्य सत्ता केंद्र निर्माण झाल्याचे महाराष्ट्राने प्रथमच पाहिले. एकूणच राज्याची परिस्थिती एवढी खालावली की ती सुधारण्यासाठी एवढी वर्ष काम करावे लागले. त्याची फळे आता दिसू लागलेली आहे. वीज परिस्थिती सुधारणा हे त्याचाच परिपाक आहे. महाराष्ट्रातील ऊर्जा क्षेत्रातील जबाबदारी 1999 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समर्थपणे सांभाळलेली आहे. या वस्तुस्थितीचा मी मुद्दाम उल्लेख करू इच्छितो. उद्योग क्षेत्रात देखील महाराष्ट्राने गेल्या 15 वर्षांमध्ये नेत्रदीपक प्रगती केलेली आहे. कोणीही कितीही वळगणा केली तरी थेट परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र हा क्रमांक पहिला राहिलेला आहे. भारत सरकार तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि नियोजन आयोगाने या सर्वांनी या वस्तुस्थितीवरती शिक्कामोर्तब केलेला आहे. विजेचा पुरेशी उपलब्धता आणि लोकशाही आघाडी शासनाचा उद्योग विकासाला अनुकूल धोरण यामुळे वाहन उद्योग, औषधद्रव्ये उत्पादन तसेच शेतीस आवश्यक अवजारे आणि खते यांच्या उत्पादनास राज्यभरामध्ये वेगवान चालना प्राप्त झाली आहे. दर्जेदार रस्त्याचे जाळे असेल, दळणवळणीचे उत्तम सुविधा यांच्यामुळे उद्योग क्षेत्रातील विस्तारास पोषक वातावरण निर्माण झालेले आहे. शासनाचा पारदर्शक धोरणामुळे नवनवे खाजगी तसेच संयुक्त मालकीचे उपक्रम देखील महाराष्ट्रात येत आहे. सामाजिक सुरक्षा आणि न्याय याबाबत देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कायमचे सक्रिय पुढाकार घेतलेले आहे. तथापि अनेक समस्या एवढे मोठ्या प्रमाणात आहे की त्याप्रमाणे त्यांना पूर्णपणे निराकरण करण्यासाठी आणखीन बरीच वर्ष काम करावे लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपली पुन्हा सेवा करण्याची संधी मिळाल्यास महाराष्ट्रातील प्रत्येक गावात पेयजल उपलब्ध करून देण्यासाठी योजना आखल्या जातील. अशा प्रत्येक योजना पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम देखील आखण्यात येईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अजून एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम म्हणजे राज्यातील प्रत्येक गरजू व्यक्तींना आणि कुटुंबाची धान्यविषयक गरज सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून पूर्ण केली जाईल. यासाठी दारिद्र्य रेषा अथवा इतर कोणताही निकष लावता येणार नाही. अन्नधान्याची गरज हा एकमेव निकष विचारात घेण्यात येईल. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य, त्यामुळे
राज्यातील सर्व शहरी भागामध्ये झोपडपट्टी, गरिबी आणि बेरोजगारी या प्रमुख समस्या आढळून येतात. या वर्गास सामाजिक न्याय देण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे. या पूर्वीच्या काळात मुंबईतील झोपडपट्टी वासियांना मोफे घर देण्याची फसवणूक घोषणा करण्यात आली होती. अर्थात ती अंमलात येणे शक्य नव्हती. त्यामुळे साहजिकच झोपडपट्टी वासियांच्या पुनर्वसनाच्या बाबतीत कोणत्याही घोषणावरती गरीब लोक सहजपणे विश्वास ठेवणार नाही, याची मला जाणीव आहे. मात्र महाराष्ट्राचा गृहनिर्माण विभागाचा राज्यमंत्री म्हणून मी राज्यातील जनतेला असे वचन देऊ इच्छितो की महाराष्ट्रातील सर्व शहरांमध्ये झोपडपट्टी मुक्त शहरं आणि त्याचा सर्वांचा पुनर्वसन करण्यात येईल. आमची आजवरची कामगिरी पाहता हे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रत्यक्षात आणल्याशिवाय राहणार नाही. याबद्दल आपण कोणतीही शंका बाळगण्याची गरज नाही. राष्ट्रीय सुरक्षा आणि दहशतवादी विरुद्ध अभियान चालवण्याच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणतीही तडजोड करणार नाही. याबाबत केंद्र सरकारने घेत असलेले प्रत्येक निर्णयाला आणि प्रत्येक कृतीला आमचे पूर्णपणे पाठिंबा राहील. नक्षलवादाची समस्या सोडवण्यासाठी करण्यासाठी जमीन सुधारणा आणि जमिनीचे फेरवाटप आदी मार्गाचा अवलंबन करण्यात येईल. त्याचप्रमाणे पोलीस दलाचे प्रत्येक स्तरावरती आधुनिकीकरण करण्यात येईल. पोलीस आणि समाज यांच्यातील संबंध हा सलोख्याचे आणि मैत्रीचे असावे. या दृष्टीने पक्षाच्या वतीने असे प्रयत्न या पुढच्या काळामध्ये देखील आणखीन मजबूत करण्यात येतील. महिला असो, अल्पसंख्याक, दुर्बळ घटक आणि समाजातील प्रत्येक वर्गात सुरक्षेची भावना निर्माण व्हावी या दृष्टीने करावयाचे प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणतीही कसूर ठेवणार नाही. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून जागतिक महानगराचं स्वरूप मुंबई पुरीस देण्याचा निर्धार आज आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही करीत आहोत. गेल्या काही काळात मोनो रेल्वे, ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे तसेच मुंबईच्या विमानतळाचा आधुनिकीकरण आणि विस्तार अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा लाभ मुंबईकर घेत आहे. लवकरच अंधेरी ते घाटकोपर ही मेट्रो सेवा कार्यरत होणार आहे असं मला सांगण्यात आले आहे. तसेच शिवडी ते नावाशेवा या सागरी सेतू मार्गाचं काम नजीकच्या काळामध्ये भविष्यात सुरू होणार आहे. याखेरीज अनेक योजना केंद्र सरकारच्या वतीने व राज्य शासनाच्या माध्यमातून मुंबईसाठी विचाराधीन आहे. सन्मान्य मतदारांनो, गेल्या दशकाप्रमाणेच याही नंतर आपली सेवा आम्ही करू इच्छितो. महाराष्ट्र आणि मुंबईतील प्रत्येक जीवन सुखकर व्हावे, प्रत्येकाला स्वतःच्या विकासाची संधी प्राप्त व्हावी आणि महाराष्ट्र तसेच भारताचे स्थान जागतिक नकाशात उंच व्हावे यासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व काँग्रेस पक्ष यांना मतदान करावे अशी मी आपली वतीने नम्र विनंती करतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.